तर कॉपीवाले मेडिकलमध्ये गेले, हुशार मुलं मागे राहिले असं भीमराव धोंडे यांनी म्हटलंय। लातूर पॅटर्नवर आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी घणाघात केलाय। लातूरमध्ये पेपरफुटीचा खेळ 15 वर्षापासून सुरू असावा असंही भीमराव धोंडे यांनी म्हटलंय। लातूरला जर पेपर अगोदर जर मुलांना मिळत असतील तर मग उत्तर लिहायला काही अवघड जात नाही। तर मला असं माझं स्वतःचं मत आहे, लातूरमध्ये ही प्रॅक्टिस 10-15 वर्षापासून चालू असते। हुशार मुलांवर त्यामुळे खूप अन्याय झालेला आहे, कारण ही कॉप्या करणारी मुलं नीटमध्ये पास होणार, त्यामुळं फार मोठं भारतातल्या मला हरकत नाही चांगल्या मुलांचं नुकसान झालेलं आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला सीबीआयनं ताब्यात घेतलं। डॉक्टर मनोज शिरुरे यांची 3 तास सीबीआयनं चौकशी केली। कारवाई दरम्यान मोबाईल आणि दस्तावेज जप्त करण्यात आले। डॉक्टर शिरुरे यांना आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा आरोप आहे। तर सीबीआयचं पथक आज बीड आणि परभणीमध्ये चौकशीला जाण्याची शक्यता आहे।